विद्यार्थी मित्रांनो, आपण भागाकार बघितला की परिमेय संख्येचं दशांश रूपामध्ये मांडणी कशी करायची. एक तर खंडित स्वरूपामध्ये टर्मिनेटिंग किंवा अखंडित स्वरूपामध्ये नॉन टर्मिनेटिंग, पण तिथं कसं आहे अंकांची पुनरावृत्ती होलेली आहे. ते उदाहरण तुम्हाला 4-5 उदाहरण आपण मागच्या 2 तासामध्ये समजून सांगितले. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधला प्रश्न पहिला तोच आहे. तेच गणित मी तुम्हाला दिले होते. काय दिले? क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिव्हन रॅशनल नंबर्स इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. खाली जे परिमेय संख्या दिली आहे त्या परिमेय संख्यांचं आपल्याला खंडित किंवा अखंडित आवर्ती दशांश रूपामध्ये मांडणी करून त्याचं काय करायचं, आपल्याला वर्गीकरण करायचं. म्हणजे कोणती खंडित आहे, खंडित म्हणजे भागाकार संपला तर खंडित झाली, आणि भागाकार जर संपला नाही आणि कुठल्या तरी अंकाची किंवा अंकांच्या गटाची आवृत्ती होईल तर आपण त्याला काय म्हणायचं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. उदाहरण आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. खालील परिमेय संख्या दशांश रूपामध्ये मांडायचे. त्याचं काय आपल्याला वर्गीकरण करायचं नाही, ते खंडित आहे का अखंडित आवर्ती स्वरूपामध्ये आहे त्याचं वर्गीकरण नाही. हा प्रश्न पहिला आणि दुसरा मागच्या 2 तासाच्या जर फक्त काय करायचे, आपल्याला भागाकाराच्या क्रिया भागाकार 4-5 स्थळापर्यंत जिथपर्यंत संपतो तिथपर्यंत बघायचं. एक 5-6 स्थळापर्यंत आपण भागाकार काय करायचा, करत राहायचा आहे. ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मी 2.1 प्रश्न पहिला आणि दुसरा मुद्दाम तुम्हाला करण्यासाठी ठेवतोय. जरी काही अडचण असेल तर मला तुम्ही ते विचारू शकता. आपण डायरेक्ट तिसऱ्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाणार आहोत. काय प्रश्न तिसरा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. खालील परिमेय संख्या P/Q स्वरूपामध्ये मांडायच्या. PQ आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत अपूर्णांकामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये दिलेल्या आहेत, आणि त्याला आपल्याला काय करायचं, आता अखंड आवर्ती दशांश स्वरूपामध्ये दिलेल्या किंवा खंडित स्वरूपात दिलेल्या ज्या परिमेय संख्या आहेत त्या आपल्याला P/Q म्हणजे अंश आणि छेद रूपामध्ये काय करायच्यात, मांडायच्यात. प्रश्न पहिला आणि दुसऱ्याच्या एकदम विरुद्ध आपल्याला या ठिकाणी काय करायची, कृती करायची. एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस छेदस्थानी 9 असेल, 99 असेल किंवा 999 असेल तर काय होतं, एक तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा तुम्ही 7/9 घेतलं असं गृहीत धरा. तर तुम्ही जर बघितलं तर 9 7ला भागत नाही, 9 7 63, पुन्हा उरले 7, 9 7 63. या ठिकाणी काय होत जाते, 7ची आवर्ती होत जाते. त्यावेळेस छेदस्थानी 9 असेल त्यावेळेस त्या वरच्या ह्याची काय होत जाते, आवर्ती. 5/9 म्हणलं की लक्षात ठेवायचं, डायरेक्ट लिहून टाकायचं उत्तर. तुम्ही भागाकार करून सुद्धा बघू शकता. तसाच 99च्या बाबतीमध्ये समजा 37 छेदस्थानी 99 असेल तर तुम्ही भागाकार करून बघितला तर आपलं उत्तर असेल 37 37 37 37 डॅश डॅश डॅश. आवर्ती कशाची वळलेली, 2 गटात. कुठला गट, तो 37. आता 999च्या बाबतीमध्ये समजा आपण 773 भागिले 999 असं जर घेतलं तर काय होणार आहे, उत्तर कसं येणार आहे, 0.773 773 773 अशा पद्धतीने त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे 773 या गटाची या ठिकाणी काय होईल, हे गट रिकरिंग स्वरूपामध्ये येतं, ग्रुप ऑफ नंबर्स. मग अशा पद्धतीने मांडणी त्याला करता येते. हे शक्य कधी आहे, फक्त 9, 99 आणि 999च्या बाबतीमध्ये. पण ही या ठिकाणी बघा, आपण ही जी अखंडित होतं आपण त्याला काय केलं, रिकरिंगच्या स्वरूपामध्ये काय करून टाकलं, मांडून टाकलं. तर तिसरा प्रश्न आपल्या वेगळ्या पद्धतीने करता येतो, परंतु मी सोप्या पद्धतीने तो या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामुळेच ही संकल्पना तुम्हाला या ठिकाणी काय केली, मी समजून सांगितली. प्रश्न तिसरा त्यातलं पहिलं गणित बघा. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने आता 25% सिलेबस आपला कमी केला. 25% सिलेबस कमी केला. मॅक्झिमम त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सोडलेली उदाहरणं कमी केलेत, काही ऍक्टिव्हिटी कमी केलेल्या आहेत. परंतु पुढे स्पष्टीकरण काय दिले की ते आपण होमवर्क करायचं, स्वयं अध्ययन करायचं. मग मी त्याचा विचार न करता सगळीचे सगळे गणित तुम्हाला त्या ठिकाणी काय करत आहे, देत आहे. त्यातले तुम्ही ते गणित स्वयं अध्ययन करायचे. अवघड गणित जितके आपण करताल तेवढं आपल्याला गणित काय होत जातं, सोपं वाटत जातं. त्यातलं पहिलं गणित बघा 0.
रिकरिंग 6, 0.6 आवर्ती 6, 0.6 आवर्ती 6. डायरेक्ट ह्याचं उत्तर 6/9. एकच गट आहे, ह्याचं डायरेक्ट उत्तर येतं. तुम्हाला मी समजून सांगितलं. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर करत असेल तर पेज नंबर 20 वर तुम्हाला सोडवले उदाहरणं 2 दाखवलेत त्या पद्धतीने, परंतु ती पद्धत अवघड आहे. ही पद्धत आपल्याला तुम्हाला मी सांगितलं की 9, 99 आणि 999चा गुणधर्म. समजा इथं आपण जर काटछाट केली तर 3 2 6 3 3 9. मग बघून आपण भागाकार करून बघू शकतो. 3/2, शून्याचा भाग बसला, दशांश चिन्ह 20, 3 सका 18, 2 3 सका 18, पुन्हा 2 3 सका 18. हे काय आले 2/3 म्हणजे 0.6666. हे कशाच्या वरती होत आहे 6चे रिकरिंग 6, 6/9 किंवा 2/3 असं लिहिलं असतं तरी ते चाललं असतं. हे गणित या ठिकाणी आपलं झालं. दुसरं गणित आहे 0 पॉइंट रिकरिंग 37. आपल्याला काय दिलंय 37च्या गटाची. समजा आता अजून एखादं गणित समजा असतं बघा, मी थोडं मनाने घेतो या ठिकाणी. असं असतं 1 पॉइंट रिकरिंग 3 असं गणित असतं. 1 पॉइंट रिकरिंग 3, 1 आवर्ती 3 असं जर असतं तर काय झालं असतं. एक बघा असं लक्षात ठेवायचं, हे गणित सोडवत असताना 1.3/9 1.3/9 अशा पद्धतीने मांडणी करायची. आपल्या मध्ये हे आपण कॅल्क्युलेशन करत असताना 9 जशाल तसा कशाचा गुणाकार करतो. 9 गुणिले 1 अधिक 3, 9 1 9 अधिक 3 छेदस्थानी 9, 12/9, 9 1 9 सॉरी 3 3 9, 3 चौक 12, 4/3. भागाकार तुम्ही करून बघू शकता. हे भागाकार तुम्हाला तसाच येईल 1.333333 ची आवर्ती होत जाते. मी तिसरं गणित म्हणजे पुस्तकातलं तिसऱ्या प्रश्नातलं दुसरं गणित झालं. कसं त्याला 0.37. डायरेक्ट हे उत्तर 37 छेदस्थानी 99 लिहून टाका. आता 37 ही परिमेय मूळ संख्या आहे, प्राईम नंबर्स आहे, त्याच्यामुळे काटछाट त्या ठिकाणी आपली काही होणार नाही. वरच्या 2 गणितामध्ये जशी काटछाट झाली तशी काटछाट त्या ठिकाणी होणार नाही. चौथ्या गणितामध्ये बघा 3 पॉइंट रिकरिंग 17 कसं लिहिता येईल आपल्याला. 3.17/99. 99 जसे 99 गुणिले 3 अधिक 17. अगोदर गुणाकार करायचा. 17 जसे 3 9 27 2 3 9 27 2 29 छेदस्थानी 99. बेरीज करा. 7 2 7 14 हाताला 1 2 2 9 11 हाताला 1. हा भागाकार तुम्ही करून बघू शकता. तो 3 आवर्ती 700 रुपये देणार आहे. त्यातलं 5वं जे गणित होतं ते गणित मी तुम्हाला करून देणार नाही. 15 आवर्ती 89 अशाच पद्धतीचं गणित तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय. त्यानंतर समजा मी एक मनानं गणित घेतला अजून असा असेल 0 आवर्ती 753. हे असेल तर कसं लिहायचं 753 छेदस्थानी 999 म्हणजे शेवटचं गणित 2 आवर्ती 514. 2 आवर्ती 514. 2 पॉइंट रिकरिंग 514. हे गणित कसं लिहिणार आपण 2 दशांश 514 भागिले 999. 999 दशांश 999 गुणिले 2 अधिक 514 छेदस्थानचे डिनोमिनेटरचे 999 दशांश गुणाकार करा. 92 18 हातचाला 92 18 19 हातचाला 92 18 19 अधिक 514. लक्षात ठेवा 1998 म्हणजे 2000 ला 2 कमी येतं. हे 2 कमी करा. 2512 भागिले 999. अशा पद्धतीचा हा प्रश्न तिसरा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर ते आपण
तुम्ही प्रश्न तो केला. आता बघा मी प्रश्न दुसऱ्यामधलं एक पहिले गणित समजून सांगणार आहे तुम्हाला. 127 छेदस्थानी 200 हे गणित आहे. हा 200चा पडा तयार करायचा नाही बघा या ठिकाणी. छेदस्थानी किती शून्य बघायचे. छेदस्थानी 2 शून्य तर वरील 2 स्थान तर दशांश चिन्ह द्यायचे. 1.27 भागिले 2. समजा असं असतं गणित 127 छेदस्थानी 20 असतं. त्याला कसं लिहिलं असतं आपण 12.7 छेदस्थानी 2 दशांश चिन्ह उजवीकडून द्यायचं. असं असतं 127 छेदस्थानी 2000 किती शून्य येतं 1 2 3 7 2 1 छेदस्थानी 2 राहिले 1 2 3 3 स्थानांतर दशांश चिन्ह. किती स्थानांतर दशांश चिन्ह द्यायचे 3 स्थानांतर. मग काटसाठी तर कशी आली असती बे 1 ला भाग जात नाही शून्यचा बे सकुम 12 पुन्हा 7 येतं बे त्रिक 6 1 उरला बे पंचे. तर अशा पद्धतीने छेदस्थानी जर 10च्या पटीमध्ये मग ते 10 20 30 40 50 60 70 80 90 100 किंवा मग 110 120 130 जे असेल छेदस्थानी त्या पुढे शून्य आलं 10च्या पटीमधलं की आपल्याला भागाकार करताना ते शून्य कट करायचं आणि किती शून्य तेवढे आपण काय करायचे अंशस्थानी दशांश चिन्ह उजवीकडून द्यायचे आणि तो भागाकार करायचा. भागाकार केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे आपलं काम त्या ठिकाणी सोपं पडणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना की 2.1 आणि 2.1 च्या अगोदरचे जे काही उदाहरणं असतील याच्या अनुषंगानं प्रश्न संग्रह 2 मध्ये जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपण काय करायचे करून बघायचे. ते उदाहरणं केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे की परिमेय संख्येचं मांडणी करताना परिमेय संख्या एक तर आपल्याला दशांश स्वरूपामध्ये जेव्हा आपण मांडणी करतो एक तर ती आवर्ती स्वरूपामध्ये खंडित स्वरूपामध्ये मांडता येते किंवा अखंडित स्वरूपामध्ये मग त्या ठिकाणी त्याची आवर्ती होते. मग तो एक अंक असू शकतो किंवा अंकांचा गट असू शकतो. मग ह्या परिमेय संख्येचा एकदा भागाकार समजला की अपरिमेय संख्या नेमक्या काय आहेत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येमधला नेमका फरक काय आहे तो आपल्याला पुढच्या तासामध्ये काय करता येईल बघता येईल. धन्यवाद.